किचन किट वाटपासाठी कामगारांची गर्दी उसळलेली पाहायला मिळते। 1 लाख कामगारांना किचन किट वाटप करणार असल्याची माहिती समोर आली आहे। नागपुरातील सुरेश भट सभागृहासमोर महिलांनी आता मोठी गर्दी केलेली आहे। गर्दी वाढल्यामुळे पोलिसांना पाचारणही करण्याची वेळ आलेली आहे। तर आता नागपूरमध्ये किचन किट वाटपादरम्यान ही गर्दी उसळलेली होती। महिलांनी इथं गर्दी केलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आलंय। तर आपण ही दृश्य बघतोय, नागपुरातली दृश्य आहेत। नागपूरमध्ये किचन किट वाटप करण्यात येत होतं आणि तिथे कामगारांनी गर्दी केलेली होती, तसंच महिलांनीही गर्दी केलेली होती आणि या गर्दीनंतर आता पोलिसांना पाचारण करण्यात आलेलं आहे। जवळपास 1 लाख किटचं वाटप करण्यात येणार होतं आणि यासाठी अनेक महिलांनी इथे गर्दी केलेली होती। तर बघतोय नागपुरामध्ये किचन किट वाटप करण्यात येणार होतं आणि त्यासाठी महिलांनी गर्दी केलेली होती। लांबच लांब रांगा देखील लागलेल्या पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर गर्दी अनावर होत असताना आता पोलिसांना पाचारण करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांनी इथे येत गर्दी नियंत्रणात आणलेली आहे आणि आता रांगा लावून या किचन किटचं वाटप केलं जात आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। जितेंद्र, नागपूरमध्ये किचन किटचं वाटप करण्यात येत होतं आणि तिथे आता महिलांची गर्दी उसळल्याचंही पाहायला मिळतंय। ज्याप्रमाणे इमारत बांधकाम व अन्य जे कामगार संरक्षण मंडळ जे आहे त्या मंडळांतर्गत आज किचन सेटचं वाटप करण्यात येते। 8 ते 11 पर्यंत हे वाटप होणार आहे आणि त्यासाठी सुरेश भट सभागृहाची निवड करण्यात आलेली आहे। मात्र हे जे कामगार आहेत ते सकाळपासूनच इथे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। सकाळपासून जवळपास 1 किलोमीटर पर्यंतची लांब आपल्याला रांग दिसून येत आहे आणि हे कामगार जे आहेत ते किचन सेट घेण्यासाठी धडपडत आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात किचनमध्ये लागणारं साहित्याचं वाटप होतं। यापूर्वी देखील या प्रकारचं वाटप झालेलं होतं, मात्र ते आवश्यक असं साहित्य होतं। आता जे आहे ते महिलांसाठी, खास करून घरगुती महिलांसाठी असल्यामुळे त्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।